नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू झालेलं आहे आणि त्यांनी सरकारला अल्टिमेटम देखील दिलेला आहे। तर मराठा मोर्चा संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश आज रात्री द्या, नाहीतर उद्या सकाळी 11 पर्यंत मुंबईला निघणार, जरांगेंचा इशारा। कायद्याचा सन्मान करत आम्ही आज मुंबईमध्ये जात नाही। आजच्या रात्री आम्हाला अध्यादेश द्यावा, नाहीतर उद्या मुंबईला जाणार, जरांगेंचा इशारा। आझाद मैदानाकडे जाण्याचा निर्णय उद्या दुपारी 12 वाजता घेणार। मुंबईकडे निघाल्यावर मागे वळणार नाही, आरक्षण घेऊनच मुंबई सोडणार, जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका। राज्यातील मुलींना केजी टू पीजी शिक्षण मोफत देण्याचा निर्णय, जीआर मध्ये मुलांचा उल्लेख नाही, यामध्ये संध्याकाळपर्यंत निर्णय घ्यावा, जरांगेंचं आवाहन। आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करायची नाही, भरती करायची असेल तर आमच्या जागा राखीव ठेवून कराव्यात, जरांगे पाटील यांची मागणी। नोंदी मिळालेल्या माधवांना त्यांच्या सगळे सोयऱ्यांना शपथपत्राच्या आधारे प्रमाणपत्र द्या, प्रशासनाने चौकशी करून प्रमाणपत्र द्यावं, तर शपथपत्रही मोफत करावं, जरांगे यांची माहिती। सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश मिळाला तर मुंबईला गुलाल घेऊन जाणार, नाहीतर उद्या मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये जाऊन उपोषण करणार। पाणी पिऊन आज सकाळपासून उपोषण सुरू झाल्याची जरांगे यांची घोषणा। मराठवाड्यामध्ये नोंदी कमी सापडल्यात, हैदराबादचं 1884चं गॅझेट लागू करा, मराठवाडा सर्व कुणबी असं गॅझेट सांगतं, त्या आधारे महाराष्ट्रामधल्या मराठ्यांना सगळे सोयऱ्यांसहित आरक्षण द्या, जरांगे पाटील यांची मागणी। अंतरवाली सराटीसह सर्व मराठ्यांवरील गुन्हे मागे घ्या, गुन्हे मागे घेतल्याचं पत्र द्या, जरांगे पाटील यांची मागणी।